कस्तुरी चंद्रकांत आकाराम पाटण मानेला गाठ होती फक्त नॉर्मल अशी. म्हणून सरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागणार. नाही कुठचा रिपोर्ट केला, नाही काही केलं त्यांनी आणि डायरेक्ट ऑपरेशनला घेतलं आणि 5:30ला ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर तिला वांत्या व्हायला लागल्या आणि वांत्या झाल्याच्यानंतर म्हणजे तिची तब्येत पूर्ण खालावली पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याने स्वतः ॲम्ब्युलन्स देऊन न 1 रुपये घेता त्याने सकाळी आम्हाला सांगितलं तुम्ही पेशंट बांबोळी किंवा कोल्हापूरला न्या म्हणून. मग आम्ही एक विचार केला की कोल्हापूरला हे करायचं म्हणून मग ते बोललं चालेल तुम्ही नेणार तिथे आम्ही देतो तुम्हाला एक म्हणून. आणि मग ॲम्ब्युलन्स आम्ही घेऊन गेलो आणि मग आमच्या पेशंटची सायवनच्या आसपास म्हणजे खूपच कंडिशन बेकार झाली असं झालं. मग आम्ही ज्या जागेवरती ते हॉस्पिटलला नेलो आधारला, त्यावेळेला आधारवाल्याने पण सांगितलं की 90% वीक आहे ते पूर्णपणे डॉक्टरांच्या अलगदरीपणापाय असा विषय झाला म्हणून त्यांनी सांगितलं. ही 11 तारीखला 12 तारीखला इथे घेऊन आले आणि ही 13 तारीखला आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलो आणि 14 तारखेला पहाटे 5:55 ती अमोल महादेवर आली. त्याबद्दल म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे, तरी काही विषय नाही. म्हणजे आज आमच्यावरती अन्याय झाला, उद्या कोणच्यावरती एखाद्यावरती दुसऱ्यावरती अन्याय झाला तर त्याला जबाबदार कोण? हा डॉक्टरच हे करतो ना. म्हणजे जे मैतावरचे पण जे पैसे खातो डॉक्टर, त्याला काय म्हणून हे करायचं? पुढची भूमिका याला म्हणजे हॉस्पिटलच बंद करायचं हीच भूमिका आमची आहे सरळ सरळ.